शरद पवारांना मोठा धक्का, या आमदाराने तुतारी सोडून हाती धरले कमळ। गेल्या वर्षी लोकसभा आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला। त्यानंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। शहापूरचे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती। अखेर पांडुरंग बरोरा यांनी तुतारीची साथ सोडली आहे आणि आपल्या हातात कमळ धरली आहे। पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यांच्यासोबतच शहापूरमधील अनेक नेते आणि पदाधिकारी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे। पांडुरंग बरोरा हे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते। त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले होते। कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते माजी आमदार संजय बाबा घाडगे व त्यांचे चिरंजीव अमरीश घाडगे हे पिता पुत्र आज मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार असून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला असल्याचे मानले जात आहे। सन 1998 साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी 2 वेळा निवडणूक लढवली होती, मात्र कागलच्या राजकीय उलथापालथीत त्यांचा पराभव झाला होता। मात्र तरी सुद्धा ते शिवसेनेशी चिटकून राहिले होते। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली नसली तरी राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना मदत केली होती। त्यामुळे महायुतीचे उमेदवार अमरजित सिंग घाडगे यांचा पराभव झाला होता। तर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले अमरजित सिंग घाडगे यांना तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होऊन त्यांना महायुतीची उमेदवारी मिळाली होती। तर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।